वाढत्या वायू प्रदूषणामुळे बेकरीमध्ये पाव बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकूड आणि कोळशाच्या भट्टीला बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पावाची निर्मितीच थांबणार आहे। परिणामी वडापाव, पावभाजी, भजीपाव व अन्य पावाचे पदार्थ हे मुंबईकरांना विसरावे लागणार आहे। मुंबईकरांना केवळ तंदुरी रोटीच नाही तर तंदुरी चिकन, तंदुरी पनीर आणि अन्य तंदुरी पदार्थ तसंच वड्यासोबत खात असलेला पावही मिळणार नाहीये आणि त्यामुळे मुंबई शहराची ओळख असलेला व सर्वसामान्य नागरिकांची भूक भागवणारा बटाटा वड्यासोबतचा पाव आता दिसणार नाहीये। कोळसा किंवा लाकूड वापरून उत्पादन करणाऱ्या बेकऱ्या किंवा त्याचसोबत असणारे कारखाने हे बंद करण्याच्या संदर्भातले आदेश आहेत ते उच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर अनेक ठिकाणी या संपूर्णपणे जे पाव उत्पादक व्यवसाय आहेत किंवा भट्टे आहेत त्यांच्यावरती कुठेतरी गदा येण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते। आपण अशाच एका पावाच्या या ठिकाणी बेकरीमध्ये आहोत आणि या ठिकाणी पाव बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे ती केली जाते। वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारा हा संपूर्णपणे बेकरीतील जो धूर आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत या संदर्भात जे नियम आहेत ते काढलेले आहेत आणि यामध्ये 9 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीच्या नंतर आता 8 जुलै 2025 पर्यंत जी संपूर्ण वेळ आहे ती देण्यात आलेली आहे आणि या सर्व भट्ट्यांना आहे ते आता इलेक्ट्रिक कुठेतरी बनवण्यासाठीचे पर्यायी या धोरणांना अवलंबण्यासाठी न्यायालयाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। आता या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पावाच्या बेकऱ्या आहेत त्या इलेक्ट्रिकल होताना आपल्याला पाहायला मिळतीलच, परंतु ह्या इलेक्ट्रिकल बेकऱ्या होत असताना मात्र पावाचं उत्पादन कुठेतरी घटू देखील शकतंय। व्हिडिओ नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।